महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे। यासाठी राज्यभरात 3000हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत। नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे। मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा ST मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। दरम्यान ST महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे। महामंडळाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी ST प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे। त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे। तसेच NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉपअप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंघ मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे। सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। या उपक्रमामुळे ST सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।